तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 2 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतम कसा बसा तिथून सुटतो आणि तो सखीकडे येतो. तो सखीला सगळं सांगणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो. सरकारने एक फोटो पाठवलेला असतो. गौतमची मुलगी कुल्फी हिला सरकारने आपल्या रूममध्ये बोलवलेलं असतं. तिला खेळायला मोबाईल दिलेला असतो आणि तिच्या डोक्यावरती बंदूक ठेवलेली असते. गौतम खूप घाबरतो. गौतम सरकारला फोन लावतो आणि म्हणतो, कुल्फीला काही करू नकोस ग, अगं लहान आहे ती. सरकार म्हणते, गौतम अरे लहान मुलं मला खूप आवडतात, मी त्यांना मारून टाकणार ना, मला त्यांना मारायला खूप आवडतं रे. गौतम रडायला लागतो. इथे आड तिथे वीर असं त्याला वाटत असतं. गौतम काही बोलणार तेवढ्यात तिथे सखी येते. सखी विचारते, काका काय झाले आणि तू कोणाशी बोलत होतास? गौतम सखीला काहीच सांगू शकत नाही. तो म्हणतो, अगं काही नाही, तुझ्या आईशी बोलत होतो. मला हे लागलं ना ते असंच, मी जरासं पडलो, मला तुला भेटायला यायचं होतं. सखी विचारते, काका काय झाले, काय बोलायचं तुला? गौतम म्हणतो, काहीच नाही. गौतमचा फोन चालू असतो आणि सरकार सगळं ऐकत असते. सरकार खात्री करून घेते की गौतम काही सांगत नाही आहे. तर रात्री सखी झोपलेली असते. सखीला स्वप्न पडतं की सरकारने कोणाला तरी मारून टाकले. सखी खूप घाबरते. ती धावत पळत सरकारकडे येते. ती सरकारच्या पाया पडते आणि म्हणते, प्लीज प्लीज मला हेल्प करा. सरकार म्हणते, ठीक आहे, मी हेल्प करेल, पण या पेपरवरती आधी सह्या करून दे. सखीचा नाईलाज होतो आणि ती ते पेपर्सवरती सह्या करायला घेते. आता कान्हा सखीची मदत कशी करतोय आणि पेपरवरती सह्या करण्यापासून कसं थांबवतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सखीला गौतमचा फोन येऊन जातो. सखी खूप घाबरते. ती किरण आणि कान्हाला म्हणते, काका बोलत होता लपंडाव चालू आहे, पण पुढचं काही ऐकूच आलं नाही. किरण म्हणतो, सखी अगं ते वेगळं काहीतरी बोलत असतील आणि वेगळं तुला ऐकू आलं असेल, हे लपंडाव वगैरे काही नसतं. सखीला वाटतं की हो तसंच असेल काहीतरी. सखी गौतमला फोन करत बाजूला निघून जाते. कान्हा किरणला म्हणतो, किरण सखीला टेन्शन येऊ नये म्हणून आपण सगळं हसण्यावारी घालवलं, पण हा लपंडाव कसला आहे ना ते शोधून काढायला हवं. ते दोघं गौतमच्या बोलण्याचा विचार करतात. तर इथे सरकार गौतमला बांधून ठेवते. ती गौतमला म्हणते, गौतम अरे तुला काय पाहिजे ना ते सगळं तू कर, जगासमोर माझा खरा चेहरा आण, नाहीतर आहे ना एक काम कर, इथेच बस तुझ्या वहिनीसोबत गप्पा मार आणि इथेच तुझं जग निर्माण कर. बिचारी वहिनी आणि भाऊजी एवढ्या वर्षानंतर भेटलेत, मग काय गप्पा तर झालाच पाहिजे ना, बसा आणि जेवढ्या गप्पा मारायच्या तेवढ्या मार. आणि हो गौतम अजून एक गोष्ट, हे बघ जिवंत राहिलास तर पुन्हा भेटू, चल बाय. सरकार तिथून निघून जाते. सरकारची माणसं गौतम आणि तेजस्विनीला तिथेच बांधून ठेवतात. तर कान्हा सखी पाणी भरून घरी येतात. त्यांनी घरातली सगळी भांडी भरलेली असतात, ड्रम भरून ठेवलेला असतो आणि तेवढ्या शेजारच्या काकू येतात. शेजारच्या काकू सखीकडे पाणी मागतात. सखी पटकन पाणी देते. कान्हा म्हणतो, सखी हे काय करतेस तू? अगं आपल्या दोघांसाठी हे पाणी मी साठवून ठेवलं आणि तू लोकांना पाणी देतेस. सखी म्हणते, कान्हा अरे मी इथे का आले ते आपल्या दोघांना माहिती आहे, या चाळकऱ्यांना माहिती नाही आहे. आणि मी इथे आले ना तेव्हापासून हे सगळे मला खूप सांभाळून घेत आहेत, खूप ॲडजस्ट करत आहेत रे माझ्यासाठी, आणि यांच्यासाठी एवढं केलं तर काही बिघडत नाही. मी तर म्हणते ना, दाभाडे मावशी आणि कुणाकुणाला पाणी लागत असेल तर आपण देऊ, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर माझी काय हरकत आहे, मला तर उलट आवडणार, मी सगळ्यांना पाणी देते. कान्हाला सखीचं हे वागणं आवडतं. सखी कान्हा चाळीतल्या सगळ्यांची मदत करतात, सगळ्यांना पाणी देतात. सखीमुळे कान्हाच्या आणि कान्हामुळे सखीच्या चेहऱ्यावरती छान स्माईल येतं. दोघंही हसत गप्पा मारत सगळ्यांना पाणी देतात. तर इथे सरकारच्या गुंडांनी गौतम तेजस्विनी यांना बांधून ठेवलेलं असतं. ते दोघं जण गप्पा मारत असतात. गौतम सखीबद्दल सगळं सांगतो. गौतम म्हणतो, वहिनी तू जर सखीला भेटलीस ना तर सखीला खूप आनंद होईल. अगं लहानपणापासून ती तिच्या आईला शोधते, पण सरकारमध्ये काही आई सापडली नाही. तू तिच्यासमोर आलीस ना तर तिला जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू भेटेल. तिचं लग्न झालं ना तेव्हा ती खूप गोड दिसत होती. तेजस्विनी विचारते, तिचा नवरा कसा आहे, चांगला आहे का? गौतम म्हणतो, नाही ग, सखीच्या नशिबाने तिथे सुद्धा साथ दिली नाही. तिचा नवरा सरकारच्या हातातला बाहुला आहे. अगं तो तिला कधीच सुखात ठेवू शकत नाही. त्या कानामुळे सखीला खूप त्रास होतोय आणि ते बघवलं जात नाही आहे मला. पण वहिनी आपण एक काम करू, आपण दोघं इथून बाहेर पडू आणि सखीला भेटू. सखीला सांगू की तिची खरी आई जिवंत आहे. या सरकारचा पर्दाफाश करू. अगं सगळं छान होईल, आपण सुखी राहू, हा लपंडाव कायमचा संपवून टाकू. इथून सुटायचा प्रयत्न कर ना. तेजस्विनी म्हणते, नाही भाऊजी,
अहो आपण इथून नाही सुटू शकत आणि धडपड करण्याचे काही उपयोग होणार नाही. मी एकदा प्रयत्न केला होता पण इथून मी सुटूच शकत नाही. गौतम म्हणतो आपण पुन्हा प्रयत्न करू, आपण सुटू, या सगळ्यातून बाहेर पडू, काहीतरी करू. वहिनी बघ काही सापडतंय का. गौतम कसा बसा आपल्याला सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुटतो सुद्धा. गौतम स्वतःला मुक्त करतो आणि तो तेजस्विनीला सोडवतो. गौतम तेजस्विनीचा हात धरतो आणि म्हणतो वहिनी चल, आपण दोघे इथून जाऊ, आज मी तुला घेऊन जाणार. तेजस्विनी म्हणते नाही भाऊजी, अहो मी इथून बाहेर नाही पडू शकत. मी जर इथून बाहेर पडले ना तर ती सरकार काहीही करेल, सखीच्या जीवाला धोका निर्माण करेल. हो तुम्ही जा, तुम्ही सखीला सगळं सांगा, मी नाही येणार. गौतम म्हणतो वहिनी असं करू नकोस, चल तू माझ्यासोबत. तेजस्विनी म्हणते भाऊजी अहो मला माहिती आहे, मी जर इथून गेले ना तर ती सखीला सोडणार नाही, पण तुम्ही इथून जाऊ शकता. तुम्ही इथून गेलात ना तर सरकार रागवेल आणि माझ्यावर सगळा राग काढेल. मला या सगळ्याची सवय हो, मी त्रास सहन करेन, पण तुम्ही जा, सखीला त्रास व्हायला नको. गौतम तिथून निघणार तेवढ्यात सरकारचे गुंड तिथे येतात आणि ते गुंड तेजस्विनी गौतम यांना मारायला लागतात. ते गौतमला खूप मारत असतात. गौतमचं डोकं खुर्चीवरती आपटत असतात. तेजस्विनीला ते बघवलं जात नाही. खाली पडलेली काठी तेजस्विनी उचलते आणि ज्या माणसाने बंदूक रोखली आहे त्याच्या हातावरती मारते. त्या माणसाच्या हातातली बंदूक खाली पडते. तेजस्विनी पटकन ती बंदूक उचलते आणि त्या दोन्ही गुंडांच्या अंगावरती रोखते. तेजस्विनी म्हणते सोडा माझ्या भाऊजींना. ते गुंड गौतमला सोडतात. तेजस्विनी म्हणते भाऊजी जा तुम्ही इथून आणि जाऊन सखीला भेटा, तिला सगळं सांगा, मी इथे आहे, तुम्ही नका काळजी करू. गौतम तिथून निघून जातो. तेजस्विनी त्या गुंडांवरती बंदूक रोखते आणि त्यांना म्हणते आता तुमचा खेळ संपणार, तुमचा पर्दाफाश होणार. भाऊजी आता गेलेत ना सखीला सगळं सांगायला, सगळं चांगलं होणार. ते गौतम तेजस्विनीवरती हसतात आणि तिच्या हातातून बंदूक हिसकावून घेतात. तेजस्विनीला कळत नाही की हे का हसतायत. तर इथे गौतम जीव मुठीत घेऊन चाळीत पोहोचतो. तो सखीच्या घरी पोहोचतो आणि मोठमोठ्याने सखीला आवाज देतो. सखी कान्हा तिथे येतात आणि गौतमला लागलेलं आणि तो धावत आलेलं बघतात. सखी विचारते काका काय झाले. गौतम म्हणतो मला बोलायचे. सखी गौतमला आतमध्ये घेऊन जाते. ती गौतमला विचारते काका काय झाले. कान्हा विचारतो अहो काका मगाशी तुम्ही सखीला फोन लावला होता, लपंडा वगैरे बोलत होतात, काय चालू काय होतं, काय बोलायचं होतं तुम्हाला, आणि आता तुम्ही हे असे का आलायत. गौतम म्हणतो मला सखीची जरा महत्त्वाचं बोलायचे, तू बाहेर जा, एकांतात बोलायचे. कान्हा बाहेर निघून जातो. गौतम म्हणतो सखी मला काहीतरी खूप महत्त्वाचं तुला सांगायचे, प्लीज ऐक. सखी म्हणते काका सगळं बोलू, तू आधी निवांत बस आणि डोक्याला किती लागले, पाणी वगैरे पी आणि नंतर बोल. सखी गौतमसाठी पाणी आणायला जाते. गौतम इथे बसलेला असतो आणि त्याला सरकारचा फोन येतो. गौतम तो फोन काही घेत नाही. गौतमला सरकारचा मेसेज येतो. गौतम तो फोटो बघतो आणि त्याला कळतं की आपल्या मुलीला कुल्फीला ते सरकारने आपल्या रूममध्ये बोलवले आणि त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवली आहे. गौतम खूप घाबरतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.